संपूर्ण नागवंश नष्ट होणार होता, पण एका ऋषीमुळे हजारो नागांचे प्राण वाचले आणि याच घटनेशी नागपंचमीची परंपरा जोडली जाते। नेमकं काय घडलं होतं, काय आहे स्टोरी जाणून घेऊ व्हिडिओच्या माध्यमातून। आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, फॉलो करा, सांगतो विषय काय। महाभारताशी जोडलेल्या एका कथेनुसार राजा परीक्षित यांचा मृत्यू सर्पदंशामुळे झाला। त्यांच्या मुलाला राजा जन्मजयला याला प्रचंड राग आला। त्याने सर्व सर्पांचा नाश करण्यासाठी सर्पसत्र यज्ञ सुरू केला। यज्ञाच्या शक्तीमुळे अनेक नाग अग्नीकडे ओढल्या जाऊ लागले आणि संपूर्ण नागवंश संकटात सापडला। जेव्हा आस्तिक ऋषी यज्ञस्थळी आले, त्यांनी जन्मजय याला हा यज्ञ थांबवण्याची विनंती केली। राजाने ऋषीची विनंती मान्य केली, यज्ञ थांबवला। अशा प्रकारे नागवंशाचा मोठा विनाश टळला आणि अशी धार्मिक कथा सांगितली जाते। त्यानंतर नागदैवतांबद्दल आदर व्यक्त करण्यासाठी नागपूजेची परंपरा रूढ झाली आणि काही लोक परंपरेत नागाला दूध अर्पण करण्याची प्रथा दिसते। आणि याचा संबंध फक्त श्रद्धेशी नाही, तर शेतकरी नागाला निसर्गाचा एक महत्वाचा भाग मानतात। कारण साप शेतातील उंदीर आणि इतर पिकाचे नुकसान करणारे जीव खातात, त्यामुळे शेती आणि निसर्गाचा समतोल राखण्यासाठी नागांविषयी आदर व्यक्त केला जातो। म्हणूनच श्रावणातील पंचमीला नागदेवताची पूजा करून निसर्गातील प्रत्येक जीवांचे रक्षण व्हावं अशी प्रार्थना केली जाते। अशी मान्यता आहे की नागवंश वाचवण्यासाठी त्या कथेतून नागदेवता बद्दलची श्रद्धा अधिक रूढ झाली आणि नागपंचमी सारखे परंपरांना महत्व मिळालं। नागपंचमी म्हणजे फक्त नागाची पूजा नाही, तर निसर्गाशी असलेलं आपलं नातं जपण्याची आठवण आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा। ज्यांना माहिती नाही की नागपंचमी का केली जाते, तर त्यांना व्हिडिओ नक्की शेअर करा। आणि भेटू पुढच्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये। तोपर्यंत नमस्कार।